मित्रांनो, कधी-कधी रात्री एकटं असताना असा विचार येतो ना, की मी जगासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या मित्रांसाठी एवढं चांगलं करतो, तरीही शेवटी माझ्याच पाठीत खंजीर का खुपसला जातो? मी रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून मेहनत करतो, पण शेवटी माझ्या हातात शून्यच का उरतं? जर तुमची राशी वृषभ असेल, तर आजचा हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण आज मी जे सांगणार आहे, ते कोणत्याही पुस्तकातील गोष्ट नाही. ती तुमच्याच आयुष्याची, तुमच्याच वेदनेची सत्य कहाणी आहे. तुम्ही लोकांवर मनापासून प्रेम करता, पण लोक तुमच्या याच चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. तुम्ही ज्याला भावासारखं मानलं, ज्याला अडचणीच्या वेळी खिशातून पैसे काढून दिले, त्याच माणसाने आज तुमच्या पाठीमागे असा काळा नाग बनून वार केलाय, ज्याने तुमचं संपूर्ण आयुष्य विस्कटून टाकलंय. तुम्हाला वाटतंय की हे सगळं फक्त नशिबाने होतंय. नाही मित्रांनो, तुमच्या अगदी जवळ, तुमच्या घरात किंवा तुमच्या मित्र परिवारात एक असा कपटी माणूस बसलाय, जो तोंडावर गोड बोलतो, पण पाठीमागे तुमच्याच नावाने जळतो. आज आपण वृषभ राशीच्या भूतकाळ, वर्तमान काळ आणि येणाऱ्या भविष्यातील सर्व अडथळ्यांची पोलखोल करणार आहोत. हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका, कारण आजची ही काही मिनिटे तुमचे पुढचे 15 वर्ष बदलू शकतात. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की वृषभ राशींच्या लोकांसोबत असं का घडतं. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ ही पृथ्वी तत्वाची आणि स्थिर राशी आहे. या राशीचे लोक अफाट सहनशील आणि प्रामाणिक असतात. संकटे कितीही मोठी असोत, हे लोक शांतपणे त्यावर मात करतात. पण वृषभ राशीचा माणूस मनाने अतिशय साफ असतो. समोरचा व्यक्ती कसा आहे हे न पारखता हे लोक त्यावर 100% विश्वास ठेवतात आणि हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरते. मित्रांनो, व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, तुम्ही कोणाला मदत करता तेव्हा बदल्यात कशाचीही अपेक्षा ठेवत नाही. पण दुर्दैव असं की तुम्ही ज्यांची वाट सोपी करता, तेच लोक तुमच्या वाटेत काटे पेरतात. गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात असा एक टप्पा आलाय, जिथे तुम्हाला स्वतःच्याच लोकांवर संशय घेऊ लागलाय. कामाच्या ठिकाणी तुमचे श्रेय दुसरेच लाटून जातात. व्यवसायात भागीदार असो वा नातेवाईक, प्रत्येक जण तुमचा वापर करून घेतो आणि गरज संपली की फेकून देतो. आता तुमच्या आयुष्यातील मुख्य समस्यांवर नजर टाकूया. पहिली म्हणजे तुमची आर्थिक स्थिती आणि कर्जाचा सापळा. पैसा येतो पण टिकत नाही. वृषभ राशीच्या लोकांमागे गेल्या काही काळापासून अचानक येणारे मोठे खर्च लागले आहेत. एखादं काम व्यवस्थित सुरू असतं, वाटतं आता पैसे हातात येतील, आणि ऐनवेळी असं काही घडतं की तो व्यवहार रद्द होतो किंवा आलेला पैसा हॉस्पिटल, कोर्ट कचेरी किंवा गाड्यांच्या दुरुस्तीत निघून जातो. डोक्यावर कर्जाचा डोंगर हळूहळू वाढतोय. दुसरी समस्या म्हणजे कौटुंबिक वातावरण आणि नात्यांमधील विष. ज्या घरात तुम्ही 2 क्षण शांततेची जगायला येता, त्याच घरात पाऊल ठेवतात जडपणा जाणवतो. कारणाशिवाय नवरा बायकोमध्ये वाद होणे, मुलांचे न ऐकणे आणि नात्यांमध्ये एक विचित्र कटुता येणे, हे सर्व तुमच्या घरातील वातावरणाला लागलेल्या दृष्टिक्षेपाचे लक्षण आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे मानसिक आरोग्य. तुम्हाला रात्री झोपताना छातीवर दडपण आल्यासारखं वाटतं का? किंवा रात्री 12 नंतर अचानक जाग येते आणि डोक्यात नकारात्मक विचार सुरू होतात? भीतीदायक स्वप्ने पडणे, सकाळी उठल्यावर अंगात ताकद नसणे आणि सतत चिडचिड होणे, ही तुमची मानसिक स्थिती बिघडल्याची लक्षणे आहेत. आणि चौथी समस्या म्हणजे करिअर आणि व्यवसायात येणारे अडथळे. तुम्ही 10 पट जास्त मेहनत करता, पण फळ 1% सुद्धा मिळत नाही. तुमच्या हाताखाली काम करणारे किंवा तुमच्यापेक्षा कमी हुशार असणारे लोक पुढे निघून जातात आणि तुम्ही एकाच ठिकाणी अडकून पडता. आता आपण या समस्येच्या मूळ कारणाकडे वळूया. वृषभ राशीच्या जातकांनो, वृषभ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे. शुक्र हा धन, वैभव, सौंदर्य आणि सुखाचा कारक आहे. पण जेव्हा तुमच्या कुंडलीत किंवा राशी गोचरीमध्ये शुक्रावर राहू, केतू किंवा शनीची वाईट दृष्टी पडते,
किंवा शुक्र कमजोर होतो तेव्हा माणसाचे सर्व मार्ग बंद होतात. पण या ग्रह दोषापेक्षाही भयंकर गोष्ट म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तींची वाईट नजर किंवा करणी बाधा. ज्योतिषशास्त्र आणि ऊर्जा विज्ञानाच्या सखोल अभ्यासानुसार तुमच्या आयुष्यात हा काळजोग आणणाऱ्या आणि तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या त्या कपटी व्यक्तींच्या नावाची सुरुवात काही विशिष्ट अक्षरांनी होते. ती अक्षरे आहेत, आता नीट ऐका. वाय, डी, एच, सी किंवा एल. ही व्यक्ती तुमच्याच घरावर वारंवार येते, तुमच्या सोबत हसून खेळून बोलते, तुमच्या ताटात जेवते, पण तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याच नावाने वाईट चिंतते. या व्यक्तीने तुमच्या प्रगतीला आणि पैशांच्या आवकीला खीळ घातली आहे. मित्रांनो, मी सांगत असलेली एक एक गोष्ट जर तुमच्या आयुष्याशी जुळत असेल आणि तुम्हालाही हा अनुभव आला असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. कारण तुमचा एक सबस्क्राईब मला तुमच्यासाठी अशी सत्य माहिती आणण्यासाठी खूप बळ देतो. आणि कमेंटमध्ये जय श्री हनुमान किंवा जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. आता या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी उपायांसोबतच तुम्हाला स्वतःमध्ये 3 मोठे बदल करावे लागतील. पहिला नियम म्हणजे तुमच्या सर्व योजना 100% गुप्त ठेवा. तुम्ही एखादा नवा व्यवसाय सुरू करणार असाल, नवी जागा घेणार असाल किंवा बँकेतून कर्ज घेणार असाल, जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याची माहिती कोणालाही सांगू नका. दुसरा नियम म्हणजे भावनिक ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका. वृषभ राशीचे लोक भावुक होऊन कोणालाही पैसे उधार देतात. लक्षात ठेवा, या काळात दिलेले पैसे परत येणे अशक्य आहे. आणि तिसरा नियम म्हणजे घरातील गुप्त गोष्टी बाहेर सांगणे थांबवा. तुमच्या घरात काय चालले आहे, पती पत्नी मध्ये काय वाद आहेत, हे बाहेरच्या कोणत्याही नातेवाईक किंवा मित्राला सांगू नका. आता पाहूया या सर्व दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठी आणि शुक्र ग्रहाला मजबूत करून पुन्हा श्रीमंती आणण्यासाठी अत्यंत सोपे आणि शक्तिशाली उपाय. पहिला उपाय म्हणजे शुक्र ग्रहाची शुद्धी. दर शुक्रवारी पांढरे कपडे परिधान करा. माता महालक्ष्मीच्या फोटो समोर गाईच्या तूप, साखरेचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवा. पूजेत पांढरी फुले आणि गुलाबाचे अत्तर अर्पण करा. हे अत्तर स्वतःच्या कपड्यांनाही लावा, यामुळे शुक्र बलवान होतो. दुसरा उपाय म्हणजे घरातील नकारात्मकता काढण्यासाठी वास्तुधूप. दररोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी कापूर, गुगळ आणि 2 लवंगा एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. मुख्य दारावर हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढा आणि आंब्याचे तोरण लावा. तिसरा उपाय म्हणजे रक्षा कवच मंत्र जप. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या भोवती एक संरक्षणात्मक कवच तयार होईल. चौथा उपाय म्हणजे दृष्ट काढणे आणि काळा धागा. शनिवारी मारुतीरायांच्या मंदिरातील सिंदूर आणून स्वतःच्या कपाळावर आणि घरातील मुख्य दारावर लावा. तसेच उजव्या पायाच्या अंगठ्यात किंवा मनगटावर काळा धागा बांधा, ज्यामुळे कपटी नजरेचा प्रभाव संपेल. पाचवा उपाय म्हणजे पक्ष्यांची सेवा. दररोज सकाळी वृषभ राशीच्या लोकांनी पक्ष्यांना पांढरे तांदूळ किंवा पक्ष्यांचे अन्न आणि पिण्यासाठी पाणी ठेवावे. यामुळे अडकलेले काम वेगाने पूर्ण होते. मित्रांनो, काळ कितीही कठीण असला तरी अंधारानंतर सूर्योदय नक्की होतो. वृषभ राशीच्या लोकांमध्ये संकटाशी लढण्याची अफाट ताकद असते. फक्त गरज आहे ती स्वतःला ओळखण्याची आणि योग्य पाऊल उचलण्याची. भगवंतावर विश्वास ठेवा आणि हे सांगितलेले उपाय मनापासून करा. तुमचे येणारे दिवस सुवर्णमय असतील यात शंका नाही. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्र आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा ज्यांची राशी वृषभ आहे. तुमचा अनुभव किंवा तुमची समस्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भविष्यात असेच तुमचे आयुष्य बदलणारे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम, जय महालक्ष्मी, श्री स्वामी समर्थ.